एक मिनिट. काही बाईट वगैरे घ्यायची. हां. आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे, नाशिक शहर युवक काँग्रेसतर्फे आज यंग इंडिया के बोल या एक आमच्या राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतील अतिशय महत्त्वाचं यंग इंडिया के बोलची मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, मग विस्तृत तुम्हाला आकाश दादा आणि अक्षय सांगतील की यंग इंडिया के बोल हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक गावातून प्रवक्ते निर्माण व्हायला पाहिजे. जे चांगले युवक आहेत, जे राजकारणात नाही आहेत, जे समाजकारणात पण नाही आहेत आणि अशांना जर मुख्य प्रवाह द्यायचा आहे आणि कुठेतरी विचारधाराशी जोडायचं आहे, तर त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून याचा हा मोठा उपयोग हा मागच्या 4 युवक काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेस पक्षात आले आहेत. काही काही त्याच्या माध्यमातून नगरसेवक संकल्पनाच ही होती का ज्याचं काही बॅकग्राऊंड नाही, ज्याची काही पार्श्वभूमी नाही, ज्याला वक्तृत्व आहे बोलण्याचं. हो फारुख भाई आओ. येतोय का नाही सुरू करू. प्रेस कॉन्फरन्स ठीक आहे, प्रेस कॉन्फरन्स झाली. पूर्ण पिक्चरच बनवतोय काय 3 तासाचं. एक मिनिट फोटो घेणे क्लिक नाही घ्या. यंग इंडिया के बोल या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. नेमकी काय संकल्पना आहे, काय सांगा? अखिल भारतीय युवक काँग्रेसतर्फे हे 5वं वर्ष आहे. यापूर्वी 4 स्पर्धा झालेल्या आहेत. देशातील जे काही महत्त्वाचे ज्वलंत विषय आहेत त्याच्यावर देशात 18 ते 35 वयोगटातील जे युवक आणि युवती आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. त्यांची भूमिका, त्यांच्या मनातली वेदना त्यांनी या प्लॅटफॉर्मवर येऊन मांडावी यासाठी ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो आणि त्याच्यातनं जे उत्कृष्ट म्हणजे जे बेस्ट असतात त्यांना राज्यात आणि नॅशनल लेवल राष्ट्रीय स्तरावर त्यांना संधी मिळते प्रवक्ता बनण्याची. किती तारखेला ही स्पर्धा होणार आहे? आता आधी आम्ही रजिस्ट्रेशन करतो आहे. विथ IYC नामक आमचं एक ॲप आहे, त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यात 90 सेकंदाचा जो व्हिडिओ आहे, 90 सेकंदापर्यंतचा व्हिडिओ त्यांनी त्याच्यावर अपलोड करायचा आहे. त्याच्यातनं जे काही सिलेक्ट केले जातील त्यांना संपर्क केला जाईल ऑफिसमधून आणि त्यानंतर पुढची जी काही स्पर्धेची जी तारीख किंवा जो वेळ असेल ती त्यांना त्याची माहिती दिली जाईल. आतापर्यंत काही स्पर्धकांनी नाव नोंदणी वगैरे केली? हो, म्हणजे आज आम्ही तसं ऑफिशियली लॉन्च करतो आहे. 15 तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे. तर सकाळपासून अजून एक साधारण 32-33 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आमच्या म्हणजे जे परिचयातले जे होते त्यांच्या माध्यमातून. एकंदरीत युवकांना काय आव्हान कराल? नाही, आता रोजगार दो नशा नाही. एकंदरीत आपण जर बघितलं असेल की मागच्या काही वर्षात जे देशभरात ड्रग्ज असेल किंवा बाकीचे अंमली पदार्थांचं जे व्यसनांचं जे प्रमाण आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. साधारण 97,000 केसेस फक्त मागच्या 3 वर्षात झालेल्या आहेत. अदानी पोर्टवर गुजरातमध्ये एकाच ठिकाणी 3,000 किलो ज्यावेळेस ड्रग्ज मिळवलं जातं त्यानंतर त्याच्यावर काहीच होत नाही, कारवाई केली जात नाही, त्याच्याबद्दलची काही माहिती दिली जात नाही. तर अशा विषयांना घेऊन आम्ही समोर यायचं, म्हणजे जे तरुणांनी समोर येऊन बोलावं अशी आमची इच्छा आहे.
अखिल भारतीय युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या माध्यमातून आज नाशिक शहर युवक काँग्रेसच्या या आमच्या शहरात आज आपण यंग इंडिया के बोल ह्या राहुलजी गांधी आमचे नेते यांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून तिचा उगम झाला आहे. अशी यंग इंडिया के बोल ह्या स्पर्धेचा शुभारंभ आजचा नाशिकचा आम्ही इथे केला आहे. नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आकाशजी छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रवक्ते अक्षयजी जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत आमचे विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण, देवेंद्र देशपांडे, सलमान काझी, शेहबाज शेख, एनएसचे अध्यक्ष अल्तमश शेख या सर्वांच्या उपस्थितीत आजच्या ह्या कार्यक्रमाची इथे ही उद्घाटन झालं असं मी औपचारिकपणे जाहीर करतो. आणि खरं तर राहुलजी गांधी यांची जी संकल्पना होती तिला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही 4 अंक याचे आधी केले आहेत. 4 मोठ्या स्पर्धा ज्याची महाराष्ट्र राज्याची फायनल ही आम्ही नाशिकमध्ये केली होती आणि त्याच्या माध्यमातून हजारो युवक आम्ही तालुका स्तरावर, गाव स्तरावर, शहरातील ब्लॉक पातळीवर आम्ही निर्माण केले. आणि आम्हाला मनस्वी आनंद आहे का हे ज्यांचं राजकारणाचं कुठलंही बॅकग्राऊंड नाही, ज्यांना कुठल्याही प्रकारचं राजकीय पार्श्वभूमी नाही, या तरुणांना आम्ही आज ह्या काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे. आणि ते अनेक युवक महाराष्ट्र पातळीवर, देश पातळीवर अतिशय चांगली त्यांचा ठसा उमटवत आहे, चांगली कामगिरी ते याच्यात करत आहेत. आणि याही सीझन 5 ह्या यंग इंडिया के बोल मी सर्व युवक